भाजपचा मुख्यमंत्री असला तरीही आमचं समर्थन, मोदी निर्णय घेतील तो अंतिम, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. नाराज नाही, दुःखी नाही, पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट. फोनवरून मोदी शहांसोबत बातचीत, सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेकडून अडचण नसल्याचं केलं जाहीर. तासाभराच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंनी फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख टाळला. मोदी आणि शहांचंच घेतलं वारंवार नाव. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष. शुभेच्छा देण्यासाठी नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला. येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार शपथविधी, अजित पवारांनी दिली माहिती. उद्या दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार, अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्यामुळे बावनकुळेंनी मानले शिंदेंचे आभार, तर दबावाखाली निर्णय घेतला, नाना पटोलेंचा टोला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी, सूत्रांची माहिती. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता. आधी मुख्यमंत्रीपद ठरेल आणि मग इतर मंत्रीपद ठरणार, देवेंद्र फडणवीसांनी केलंय स्पष्ट. सागर बंगला बनलं सत्ता केंद्र, 3ही पक्षामधल्या इच्छुकांची रीक. आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा स्वबळाचा सूर, पराभूत उमेदवारांची उद्धव ठाकरेंना विनंती. आमच्यापैकीही काहींची स्वबळाची इच्छा होती, पण ते पक्षाचं मत असू शकत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. जिंकलो हरलो तरी सुद्धा बॅलेट पेपरची मागणी, संजय राऊतांची ईव्हीएम वरती टीका, तर निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं 14 कोटी जनतेचा अपमान, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याच्या प्रकरणी अजमेर कोर्टाचा मोठा निर्णय. दर्ग्याच्या परिसरामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका स्वीकारली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.